नमस्कार. आज आपण मखमालाबाद येथील आर के नर्सरी गणेश भाऊंची त्यांचं म्हणणं होतं या त्यांच्याकडे ग्राफ्टिंगचे रोप आहे. आपल्याला पाहिजे होतं नेमकी काय त्यांची टेक्निक असते का ग्राफ्टिंगवाल्यांची, कारण त्यांना बरंच कुलिंग वगैरे करतात, तर एक कुतूहल म्हणून आणि त्यांचे बरेच फोन होते. मग म्हटलं चला एकदा भेट देऊ. टमाट्याच्या रोपांचे जे ग्राफ्टिंगचं आहे त्याचं जे काय टेक्निक आहे तो किती दिवस लागतात त्याची माहिती आपण जरा जाणून घेऊ. नमस्कार. बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नाही का किती दिवसापूर्वी बुकिंग केली पाहिजे, काय केलं पाहिजे. तर टोमॅटोच्या रोपांना 60 ते 65 दिवस लागतात क्लायमेटनुसार. तर 60 ते 65 दिवस आधी बुकिंग करा. आम्ही जे टेक्निक आमच्या झाडाची हाईट आणि याचा जॉईंट एकदम हार्डनेस आहे. पूर्ण झाड एकदम स्टर्डी आणि चांगलं बनवलेलं आहे. 30-40 दिवस साधारण रूट स्टॉकला लागतात तयार व्हायला, आणि टोमॅटोचं रोप तयार व्हायला 30 दिवस लागतात. आणि नंतर ग्राफ्टिंगचं आपण या इन्क्युबेशन चेंबरला आपण 8 दिवस रोपं ठेवतो. 8 ते 10 दिवसानंतर इथून याची क्लिप रिमूव्ह केली जाते. इथं थोड्याशा मुळ्या फुटतात, त्या काढल्या जातात आणि परत गॅप फिलिंग करून जे मॉर्टॅलिटीचे जे रोपं काय अनसक्सेस आहे ते परत काढून आणि आपण त्यांना हार्डनिंगला परत दुसऱ्या शेडला हलवतो. सगळं भाजीपाल्याचे सगळं रोपं मिळतात. त्यानंतर आता द्राक्षाच्या रूस्टॉकमध्ये बेंच ग्राफ्टिंगचे पण रोपं पुढच्या सप्टेंबर-ऑक्टोबरपासून आपल्याकडे मिळतील. हाईट आहे ग्राफ्टिंगच्या रोपाची, हाईट आहे. ग्राफ्टिंग तयार झालेल्या रोपाची हाईट एवढे या हाईटच्या वर आपण रोपं देत नाही. आपलेले असले का त्याला प्रॉब्लेम होतो. हा ग्राफ्टिंगच्या रोपांचा हा हार्डनिंगचा हे इतकी फास्ट हार्डनिंग, इतकी त्यांची कॅपॅसिटी, त्यांनी पूर्ण ट्रे उलटा केला, वल्लाय पाणी न तुम्हाला काठीच्या सपोर्टची गरज नाही आणि कसलीच गरज नाही. डायरेक्ट रोपाची लागवड करा, काहीही प्रॉब्लेम येणार नाही. कारण रोपाची जी हाईट आहे ही आम्ही एकदम मेंटेन ठेवलेली, बरोबर, इतकीच हाईट ठेवलेली आहे. बघा 3 इंचापेक्षा जास्त हाईट नाही, एवढी हाईट ठेवलेली. या हाईटच्या वर रोप आम्ही देत नाही. कारण ही लागवडीला पण योग्य राहतात आणि फुटवे पण चांगले निघतात. धन्यवाद दादा.